मुद्रा मानाचा मुद्रा. मराठी माती ज्याने केला गनिमी कावा, मराठी माती ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा ठावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा ठावा. सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग, उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण एकत्रित आलो आहोत त्या थोर मातेचं अभिवादन करण्यासाठी. त्या केवळ एका वीराची माता नव्हती, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नामी या गावी झाला. लक्ष्मी जाधव यांच्या कन्या होत्या. बालपणापासून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे स्वाभिमान जपणे आणि धर्मसंस्कृतीवर प्रेम करण्याचा आत्मसात केला. त्या केवळ घर सांभाळत नव्हत्या, तर त्या दूरदृष्टी शिक्षिका आणि मार्गदर्शक राष्ट्रनिर्मात्या होत्या. त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि संतांचे विचार, पराक्रमाच्या कथा सांगून दिल्या. रयतेचे राज्य असावे, अन्यायाला थारा नसावा अशी शिकवण राजमाता जिजाऊ यांनी शिवाच्या मनात रुजवली. राजमाता जिजाऊ जेव्हा पुणे या परिसरात होत्या, तेव्हा शहाजीराजे दक्षिण या परिसरात होते. पुणे या परिसरात राजमाता जिजाऊंनी शिवरायांचे संगोपन केले. शिवरायांच्या मनात स्वराज्य उभे करण्याचा विचार त्यांनी केला आणि पुढे ते स्वप्न सत्यात उतरले. शिवनेरीवर जन्मलेला एक बालक अखंड हिंदुस्थानाला दिशा देणारा राजा झाला. यामागे जिजाऊचे संस्कार होते. जर जिजाऊ नसत्या तर कदाचित शिवाजी महाराजांचा इतिहास आतापर्यंत दिसला नसता. जर शिवाजी महाराज नसते तर आपल्या भारताला सुवर्ण काळ मिळाला नसता. मित्रांनो, जिजामाता नसता इतिहासातच नाही तर आपल्या मनात आणि विचारात जिवंत राहिल्या पाहिजे. जर भारतातील प्रत्येकाने जिजाऊसारखे आपल्या मुलाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे संस्कार दिले तर आपल्या भारताला पुन्हा महान होण्यापासून कोणीही रोखणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय.